कसला जाब विचारणार? काय इथे काय करताय सगळेजण? काय असे बघताय काय? आणि राधिका कुठे? राधिका आत आहे ती, रडते. रडायला काय झालं? मन दुखावलंय तिचं. आणि जनरली असंच होतं, रडायला येतं. हा, पण ज्यांना भावनांची जाणीव असते ना त्यांनाच. काय स्वयंसिद्धाचा एपिसोड आज आमच्या घरात शूट करायचं ठरलंय की काय? काय हसतोस काय? तुझ्यामुळे झालंय सगळं. तुझ्यामुळे ही वेळ आली तिच्यावर आणि हसतोय नालायक. एक मिनिट हा. तुम्ही माझ्याच घरात येऊन मलाच शिव्या देताय? गुरुनाथ, हे तू तुझ्या हातानं ओढवून घेतलायस. काय काय बोलताय काय तुम्ही? हे बघा, मी ऑफिस मधून दमून आलोय. मला उगीच डोक्याला कटकट नकोय. तुम्हा कुणाशी बोलायचं नाहीये मला. माझ्या बायकोला काय झालं ते मी बघतो. तुम्ही निघा, चला. हे बघ, तिला एकटीला सोडून आम्ही कुठेही जाणार नाहीये. तू तिच्याबरोबर जे केलंस ना ते चुकीचं आहे. अरे असं काय केलंय मी? राधिकाला सगळं कळलंय गुरुनाथ, तुमच्या आणि शनायाविषयी. तिने तुम्हाला आणि शनायाला एकत्र बघितलं. काय शनाया? त्यात काय एवढं? मुळात तुम्हाला शनाया माहितीये का? माहितीये का? त्यात काय एवढं? माझी कलिग आहे. मी ऑफिसमध्ये एकत्रच काम करतो. मग दिसणारच ना एकत्र. त्यात काय? अरे ऑफिसमध्ये एकत्र असलास म्हणून काय झालं? तिच्याबरोबर काय अफेअर करणार का? हो, तुमच्या मनाला येईल ते वाटेल ते बोलू नका. कोणी सांगितलं तुम्हाला तिचा आणि माझा अफेअर चालू आहे म्हणून? आमच्यामध्ये काही नाहीये. आणि मुख्य म्हणजे शनायाला राधिका चांगलीच ओळखते. तिला माहिती आहे शनाया कोण आहे ते. तुम्ही उगीच काहीतरी खोटं नाटक तिच्या मनात भरू नका. पण आम्ही काही सांगायची गरजच नाहीये गुरुनाथ. राधिकाने स्वतः बघितलंय तुम्हाला आणि शनायाला तिच्या घरी, आणि तेही नको त्या अवस्थेत. तिने काय बघितलं आणि कुठे बघितलं तुला काय माहिती? हा, तू होतीस तिथे. आणि मुळात आमच्या घरच्या मॅटर मध्ये नाक खुपसायची तुला काय गरज आहे? हा अधिकार तुला कुणी दिला? अच्छा, म्हणजे हे सगळं खोटं आहे? तू त्या मुलीच्या घरी नव्हतास? होतो ना. तिला बरं नाहीये म्हणून विचारपूस करायला गेलो होतो. तुम्हाला काय माहिती आहे? तिला थोडा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मूड स्विंग्स होतात. थोडा सायकोलॉजिकली प्रॉब्लेम आहे. नानाजी, ती घरी येऊन गेलीये. राधिकाला तिच्याबद्दल सगळं माहिती आहे. शनाया आणि माझ्यामध्ये काहीही नाहीये. तुम्ही उगीच राईचा पर्वत करू नका आणि माझ्या बायकोच्या मला खोटं नाटक काहीतरी भरू नका. कशाला आग लावताय उगीच? म्हणजे हे सगळं खोटं आहे? तुमच्यात आणि शनायात कुठलाही संबंध नाही? नाही, तुमच्यात अफेअर नाही? अजिबात नाही. बर, भक्ती मिस बाहेर या. काय झालं मिस्टर गुरुनाथ? आता बोला ना.
की तुमचं आणि शनायाचा काहीही संबंध नाहीये म्हणून माझ्या समोर बोला. आता काय झालं? वाचा खुंटली वाटतं तुमची. हा मिस्टर गुरुनाथ, तुमच्या आणि शनायाविषयी माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला माहित असेल ना? कारण अनफॉर्च्युनेटली फॉर यू, तुमची गर्लफ्रेंड ही माझी रूममेट आहे. भक्ती, तू इथे कशी? तुम्हाला काय वाटलं मिस्टर सुभेदार? तुम्हाला हवं तसं तुम्ही वागाल, तुम्हाला हवं ते तुम्ही कराल, हा, पण कोणाला काहीच कळणार नाही. ह्या अशा गोष्टी कधीच लपून राहत नाही. सत्य एक ना एक दिवस बाहेर येतच. खोटं आहे सगळं. ती काहीतरी बोलते आणि तुम्ही विश्वास कसला ठेवताय? तिच्यावर काय विश्वास ठेवताय? युजलेस. मग कोणावर ठेवायचा? तुमच्यावर. हा अजून किती वेळा खोटं बोलाल गुरुनाथ, तेही माझ्या समोर? हजारदा मी शनायाला आणि तुम्हाला सावध करण्याचा प्रयत्न केला, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण नाही, तिनेही ऐकलं नाही. आणि तुम्ही काय होणार होतं शेवटी कळलं ना आता सगळ्यांना? नाही, बरोबरच झालं. हे व्हायलाच हवं होतं. गुरुनाथ, मी स्वतः तुम्हाला दोघांना एकत्र बघितलं. मीही पाहिलं आणि एकदा दोनदा तुम्हाला इनडायरेक्टली समजावण्याचा प्रयत्नही केला, पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तसं जाईल कसं लक्ष? त्या मुलीच्या प्रेमाची पट्टी बांधली गेली असेल ना डोळ्यावर, दिसेल कसं त्याला? न घर दिसलं, न संसार दिसला, न बायको, न मुलगा. खरंच गुरुनाथ, तुम्ही बिचाऱ्या राधिकाचा अजिबात विचार नाही केलात. काहीच मनात आलं नाही तुमच्या? तिचं कसं होईल, तिला काय वाटेल, काहीच नाही. विचार येईलच कसा? मन एकदा स्वार्थी झालं ना की दुसऱ्या माणसाचा विचारच येत नाही माणसाच्या मनात. फक्त स्वतःचा विचार असतो मनात, बस. एवढी प्रेमळ निर्मळ बायको मिळाली तुला, तुझ्या दुःखात तुझ्या पाठीशी उभी राहणारी, तुझ्या सुखात आपलं सुख शोधणारी, सतत तुझं कौतुक करणारी, तुझ्या सगळ्या चुका पोटात घेणारी. सांग मला, काय काय उडीव काय आहे तिच्यात? की तिचं काही चुकलं होतं गुरुनाथ? सांगा ना. अहो, तुमची इतकी काळजी घेते ती, अथर्वला सांभाळते, तुम्हाला न चुकता डबा देते रोज, तुमच्या आजारपणात तुमची देखभाल करते. आणखी काय चुकलं तिचं? का ती लहान कपडे घालत नाही, फ्लुएंट इंग्लिश बोलत नाही, मेकअप करून पार्टीला जात नाही, वारेमाप खर्च करत नाही, हे चुकलं तिचं? बोला गुरुनाथ सुभेदार, उत्तर द्या. हो, आम्हाला उत्तर हवंय तुमच्याकडूनच. गुरुनाथ, मी तुम्हाला जावई मानतो ते तुमच्यामुळे नव्हे. राधिका मला माझ्या मुलीसारखी वाटते म्हणून. आणि माझ्या मुलीशी तुम्ही असं का वागता याचं उत्तर मला हवंय.